मी मोहन माणिकराव बोरसे पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून जवळपास दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर महिन्यापासून तर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आपल्या अकोले तालुक्याच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांच्या म्हणजे जे स्टार्टर मोटर किंवा नदीमध्ये मोटरसायकल असतील त्या तसे वायरी याच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत होत्या। तर असे म्हणजे ह्या चोऱ्या इंदोरी, रुंबोडी, मेंदुरी, बहिरवाडी तसेच खिरविरे, केळीरुमणवाडी आणि देवठाण परिसर, आडाळनचा परिसर म्हणजे जिथं जिथं आपल्या शेतकरी बांधवांनी मोटर टाकलेल्या होत्या नदीमध्ये अशा ठिकाणी चोर जायचे आणि मोठ्या प्रमाणात चोऱ्या करायचे। तर गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून आम्ही त्यांच्या मागावर होतो। आमचे डिटेक्टिव्ह ब्रँच म्हणजे DB पथकचे प्रमुख श्री मनोहर मोरे पोलीस कॉन्स्टेबल यांना 4 ते 5 दिवसापूर्वी ते तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की या आपल्या जवळपास 7 ते 10 गुन्हे दाखल झाले होते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये। तर त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरची घटना मला सांगितली की त्यांना हे नेमकं चोऱ्या कोण करते व याच्याविषयी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती मिळाली आहे। त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे मनोहर मोरे यांच्यासोबत PSI खांडबाले, नंतर गोरे, गोडगे, नागरे आणि त्या बीटचे हवालदार खाडे, खरं तर विषय म्हणजे मनोहर मोरे आणि खाडे यांनी चांगल्या प्रकारे काम करत या बाकीच्यांनी त्यांच्यासोबत जाऊन सगळ्या प्रकारचे म्हणजे जवळपास 6 आरोपी अटक केले। 6 आरोपींमध्ये 2 आरोपी मायनर आहेत, त्यांचे नाव सांगता येणार नाही इथं। तर 4 जे मेन आरोपी आहेत महत्त्वाचे त्याच्यामध्ये श्यामशंकरमध्ये, नंतर किसन शिवाजी बर्डे, श्यामशंकरमध्ये पाडाळण्याचा आहे, किसन शिवाजी बर्डे टहाकरीचा आहे, त्यानंतर अमोल गोरख मेंगाळ केळीरुमणवाडी आणि इतर 2 विधी संघर्ष बालक आहेत, त्यांचे नाव आम्ही ओपन करू शकत नाही। तर ह्या 5 जणांच्या टोळक्याने जवळपास 2.5 ते 3 महिने आपला आढाळा परिसर असो, मुळा परिसर असो किंवा प्रवरा परिसर असो याच्यामध्ये अक्षरशः हैदोस घातला होता। तर या सगळ्यांना आम्ही अटक केले विधी संघर्ष बालक वगळता। अटक केल्यानंतर त्यांना हवालदार खाडे आणि मनोहर मोरे यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्याच्यानंतर त्यांचा पिशार घेण्यात आला होता। पिशार घेण्यात आल्यानंतर म्हणजे त्यांनी सगळ्या मुद्देमालाची कबूल दिली। त्यांनी स्वतःहून कबूल केलं की आम्ही सगळे मिळून 5 जणांनी मिळून या चोऱ्या केलेल्या आहेत। तर आम्ही सगळ्यांना सगळ्या गुन्ह्यामध्ये जो मुद्देमाल चोरीला गेला होता म्हणजे मेंदुरी असो, रुंबोडी असो किंवा टाकरी तसंच केळीरुमणवाडी आणि देवठाण येथील खास करून, तर आम्ही हा सगळा मुद्देमाल त्यांच्यापासून जप्त केला आहे। या 5 चोरांपासून आपण जवळपास 7 गुन्हे जे दाखल झाले होते जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांचे तसे मोटरसायकल चोरांचे, तर आपण सगळे गुन्हे आपण ओपन केलेले आहेत। आणि यामध्ये एकूण जो मुद्देमाल गेलेला होता त्यापैकी 3,17,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या चोरांकडून हस्तगत केलेला आहे। तर अशी अतिशय छान कामगिरी अकोले पोलीस स्टेशनने केलेली आहे। यामध्ये हवालदार खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोहर मोरे यांनी निश्चितच चांगल्या प्रकारे कारवाई केली आहे। आणि पोलीस स्टेशन थ्रू तसंच आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा अहिल्यानगर यांच्यातर्फे सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात येईल, तसं त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल आणि त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव करण्यात येईल। आरोपींना काय शिक्षा होईल? आरोपींना त्यांच्यावर आपण सगळे चोरीचे गुन्हे कलम लावलेले आहेत। सध्या तर त्यांनी 7 गुन्हे ओपन केले आहेत। आमचे हे 400 गेल्यानंतर भविष्यात जर आता सध्या आपण त्यांच्या प्रतिबंधक कारवाई करणार आहोत 110 प्रमाणे। श्रीरामपूर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवून त्यांच्या प्रतिबंधक कारवाई करू 110 प्रमाणे, म्हणजे सर्वात गुन्हेगाराची कारवाई असते ती। त्यानंतर सुद्धा त्यांनी काही चोरी केली किंवा त्यांचं वर्तन बदललं नाही तर त्यांना एकतर जेलवारी होईल किंवा किमान प्रत्येकी 1-1 लाख रुपये दंड होईल। आणि याच्यानंतर परत जर त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले भविष्यात तर आमचं BNS नुसार नवीन 111 कलम आलेला आहे। आम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा एकदम फास्ट म्हणजे जलदगतीने तपास करून मान्य न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करणार आहोत। आणि जेव्हा परत ही चोरीमध्ये जर आढळले भविष्यात तर यांना आम्ही 111 BNS प्रमाणे कलम लावून किमान 40 दिवसात पिशार मिळतो, म्हणजे तो संघटित गुन्हेगारीचा एक विषय आहे, त्यामध्ये आम्ही यांना पुन्हा अटक करू।